अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण स्वामी चरित्र सारामृताच्या 15व्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. तर त्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय क्रमांक 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बासप्पा तेली राहत. दारिद्र्य पीडीला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज. कंटकशय्या करोण तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोण लोटांगण घाली तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रींचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता. करी तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामींचरणी आसक्त. जनापवाद न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रींचरणी भीती नसे काही मणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामींचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहींकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेल. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोनिया निघाले तेथोनिया परतले. सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडती पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी श्री स्वामींचरणी प्रेमाश्रुनी नयन वाहती. त्यांसी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 15व्या अध्यायाचं आज मी वाचन केलं आहे आणि उद्या पुन्हा भेटूया अध्याय क्रमांक 16चं वाचन करायला. तोपर्यंत धन्यवाद. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.